मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेलं वाहन तोडफोडीचं सत्र काही थांबताना दिसत नाहीये। कारण सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री देखील एक असाच प्रकार घडलाय। 3 अज्ञात हल्लेखोरांनी या परिसरात दहशत माजवली। अक्षरशः 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली। यामध्ये रिक्षा आहे, बस आहेत, कार आहेत आणि ज्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं ते नागरिक सध्या माझ्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। तर काय सांगाल, किती जण होते हल्लेखोर आणि रात्री किती वाजता घटना घडली? 12:30 वाजता ही घटना घडली। 3 जण होते ऑलमोस्ट आणि दारू पिऊन आले होते। ते या ठिकाणी पहिला एक टेम्पो त्यांनी फोडला, नंतर या 2 रिक्षा फोडल्या आणि जाताना तिकडे एक माझी सियाज फोडून परत 2 रिक्षा फोडल्या। हे केशव कॉम्प्लेक्स आणि शेलार नगर या एरियामध्ये घडलेल्या घटना आहेत। तसेच पुढे जाऊन बाळासाहेब धनकवडे जे आहेत त्यांच्या तिथे 12 ते 15 गाड्या परत फोडल्या आहेत। साधारण किती वेळ हा सर्व प्रकार सुरू होता? त्यांना कुठे थांबवण्याचा प्रयत्न केला नाही? त्यांनी धमक्या वगैरे होत्या आणि हातात मोठे मोठे हे होते, लाकडी बांबू होते किंवा स्टंप होते। माझ्याकडे होते, मी 2 स्टंपचे फोटो काढून पोलिसांकडे ते जमा केलेले, पोलिसांनी घेतलेले ते रात्री। परंतु घटना केल्यानंतर रात्री पोलीस या ठिकाणी आले होते। 112 ला फोन केला होता, त्यानंतर एक 10 मिनिटातच पोलीस आले होते। तुमचं कुठलं गाडी आहे? काय झालं? ही रिक्षा आहे? हो। भरपूर काच वगैरे सगळंच फुटले या रिक्षाचं? तर फुटले। किती नुकसान झालं त्याचं? 8-10 हजाराच्या आसपास झाले। बरं, आता हे नुकसान भरवायला किती दिवस लागतील? 10-15 दिवस तरी आरामशीर। तर पाहू शकता, ही यांची रिक्षा, ही एकच रिक्षा नाहीये, तर आणखी काही रिक्षा आहे। अशा रिक्षांची अशाच प्रकारे तोडफोड करण्यात आली। नेमके हल्लेखोर कोण होते? त्यांच्या हातात लाकडी स्टंप होते आणि त्यांनी या परिसरात अक्षरशः धुडगूस घातला। अर्थात त्यांच्या हातात लाकडी दांडके असल्यामुळं नागरिकांनी त्यांना येऊन अडवण्याची हिंमत सुद्धा केली नाही, असं या नागरिकांना म्हणायचंय। मॅडम, तुमची कुठली गाडी होती? काय झालं? नाही, गाडी नव्हती, आम्ही इथेच राहायला आहोत। पण रात्री 12:30च्या दरम्यान आवाज ऐकायला आला, पण आम्हाला असं वाटलं की इथे समोर कुठे काही चाललं असेल, त्याच्यामुळे आलो नाही। पण सकाळी हे सगळी घटना कळली। पण या एरियामध्ये सिक्युरिटी अजिबात नाहीये। जेव्हा आम्ही रात्री 1-1:30च्या दरम्यान गावावर येतो, अशी रिक्षामध्ये मुलं बसलेली असतात एवढ्या उशीरपर्यंत। मग मुलींसाठी इथलं वातावरण सुद्धा सुरक्षिततेचं नाहीये आणि हे सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे। आणि ही घटना घडतीये हे चांगलं नाहीये, याच्या कुठेतरी थांबली पाहिजे हे असं सगळं। साधारण रात्री किती वाजता घटना घडली आणि किती जण होते? नाही, किती जण होते ते कल्पना नाही, पण मला गाड्यांचा आवाज आला, काहीतरी फुटल्याचा आवाज आला आणि बाईकचा आवाज आला 12:30 वाजता बरोबर रात्री। मध्यरात्री 12:30च्या सुमारास हा जो संपूर्ण प्रकार आहे तो घडला आणि या प्रकरणात यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि त्यानुसार अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सहकारनगर पोलिसांनी खरं तर सुरू केली। काय सांगितलं तुम्ही? पोलिसांना काय सांगितलं? पोलीस जेव्हा या ठिकाणी आले त्यांनी काय सांगितलं? ज्या ज्या घटना घडल्या त्याचप्रमाणे सगळ्या सांगितलेल्या आहेत। 3 मुलं होती आणि इथे शिवीगाळ करत होती किंवा दांडक्यांनी काचा फोडत चाललेलेच होते। या परिसरात अशा प्रकारच्या घटना या आधीही अनेकदा घडल्या, 3ऱ्यांदा घडलेली आहे आणि ही सगळ्यात मोठी घटना आहे। या मागच्या वेळेला यांनी पकडलं होतं एका चोराला, तर यांचा हात पण रक्तानी बंबाळ झाला होता, फ्रॅक्चर झाला होता। आणि त्याच्या आधी सुद्धा एक शेजारचे आमचे मोहिते म्हणून आहेत, त्यांनी थोडंसं हटकलं होतं, तर त्यांच्या मुलाच्या मानेवरती वार केले होते। म्हणजे ते वार आहेत अजूनही त्याच्यावर, पण ते झाले 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। पण सिक्युरिटी ही इथे कुठेच दिसत नाही आणि आम्ही सांगतो तर कॉपरेशन इथल्या नागरिकांकडनं पण होत नाहीये। म्हणजे एखाद्याला सांगितलं की रिक्षा दुसरीकडे लाव, इथे जायला यायला रस्ता असू दे, तर ते ऐकत नाही, अरेरावी करतात। परंतु काल जे लोक आले त्यांनी कशातून हा प्रकार केला? इथं काय ते भांडण झाले होते? राग होता? कोणाची भांडण नाही, काहीच नाहीये, फक्त एक दहशत निर्माण करणं आणि मी तर भाईगिरी करतोय अशा पद्धतीचं चाललेलं आहे। गेल्या महिन्याभरात जर बघितलं ती 10वी-12वी घटना पुणे शहरातली जाणून दिसते आणि हा इंटरनेट एरिया असल्यामुळे पोलीस लोकांच्या आतमध्ये येत नाही, पण मेन रोडला त्यांचं पेट्रोलिंग होते तिथं। पण इथं थोडीसं पेट्रोलिंग वाढायला पाहिजे तुम्हाला? इंटरनेट भागात पेट्रोलिंग वाढायला पाहिजे हे नक्कीच आहे। तुम्ही काय सांगाल? तुमचं काय, तुम्ही पण इथंच राहताय? हो, इथंच समोरच राहत। काय तुमची कुठली गाडी वगैरे? नाही, गाडी होती आमची रिक्षा, पण त्याची ते त्या बाजूला होती त्यामुळे त्यांना तिकडे आतमध्ये जाता नाही आलं। आणि सर्वात मेन म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये पोलीस राऊंड जो आहे रात्रीचा, तो कुठल्याही प्रकारचा इथं कधी होत नाही। गेले आता 25 ते 30 वर्ष कधी कुठलाही आलेलं नाही। फक्त मेन रोडनी जे पेट्रोलिंग होतं तेवढं, त्याच्या व्यतिरिक्त काही होत नाही। आणि फक्त दहशत, ही कालची जी घटना आहे ती फक्त दहशतीवरती झालेली की बाबा माझी दहशत निर्माण करायची, बस एवढंच। भाईगिरी करणं एवढंच आहे। दिवसांनी केलं, रात्री केलं असल्यामुळे काही लोकांना कळत नाही की कोण भाई आहे किंवा काय, बघता तरी येतं ना त्यांच्याकडं। दिवसा असेल तर मग निपटता येतं काही प्रमाणात त्यांना।
तुम्ही काय झालं, तुम्ही एका यांनी सांगितलं की तुम्ही एका हल्लेखोराला पकडलं होतं याच्या आधी. हा, मी माझी पण रिक्षा होती ती फोडली त्यावेळेस त्याला पकडल्यानंतर मग त्याला चौकीत नेऊन दिला होता. अच्छा. मग त्याच्यानंतर मग ते काय चौकीवाल्यांनी त्याला समज देऊन सोडून दिलं. तर आपण पाहू शकता सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा परिसर आहे आणि ही काही पहिलीच घटना नाही, यापूर्वी देखील अशाच घटना या ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसरात जी आहे ती पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे असं येथील स्थानिक नागरिकांना वाटतं. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.